नमस्कार, मी पंजाब डक. 7 जून पासून दररोज म्हणजे काय होणार आहे, मान्सून तळ कोकणातून सक्रिय होणार आहे आणि तसा तो पुढं सरकत येणार आहे. म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षाचा. हा जो पाऊस आहे 7 तारखेला सगळीकडेच जाणार नाही. काय होईल, 8ला थोडा पुढं सरकत, 9ला पुढं, असा करत करत 14 तारखेपर्यंत तो महाराष्ट्राचा बऱ्याच भागामध्ये कव्हर करणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. पण आज 7 तारखेला मात्र सगळ्या राज्यभर पसरणार नाही. आज फक्त काय झालं, तळ कोकणातून ते पाऊस पुढे सरकाला आहे आणि आज रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये मग काय होईल, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, त्याच्यानंतर इकडे बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, मराठवाड्यापर्यंत आज ते मजाल मारण आणि इकडं थोडी उत्तर महाराष्ट्राकडे काही जिल्ह्याकडे जाईल. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण आजपासून सगळी संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार नाही. 7 पासून ते 14 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दररोज काय होईल, पुढं सरकत तो मान्सून प्रवास करणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. 6 जूनला देखील आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये शेलू तालुका, मानवत तालुका, परभणी जिल्ह्यामध्ये मानवत ह्या भागामध्ये इतकं वादळी वाऱ्यानं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान केलं. लाईटचे ट्रान्सफॉर्म उपटून पडले, त्याच्यानंतर सोलार उपटून पडले. म्हणजे इतकं वारं भयानक होतं की खूप म्हणजे पाऊस पडला. आणि हे आमच्या इथली ही कसुरा नदी आहे. या कसुरा नदीला यात पाणी देखील आलं. इतका पाऊस झाला. म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो. आज 7 जून पासून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच म्हणजे तळ कोकणातून म्हणजे कोकणपट्टीतून बऱ्याच भागामध्ये मान्सून काय होईल, प्रगती करण्यास सुरुवात होईल. मग तो काय होईल, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, कोकणपट्टी, घाटमाचा, त्याच्यानंतर तो अहिल्यानगर, पुणे, इकडं 2 कडा, आष्टी, त्याच्यानंतर बीड जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर इकडं परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर इकडं जालना जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, आज बऱ्याच ठिकाणी तो मान्सून प्रगती केलेली दिसेल. म्हणून हा अंदाज लक्षात येतो. आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार नाही. फक्त आज मात्र काय होईल माहिती आहे का, की म्हणजे आज सुरुवात झालेली आहे. तर तसं तर रात्री बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे. पण माझी शेतकऱ्याला विनंती आहे, शेतकऱ्याची पेरणी मी पहिल्यापासून म्हणतो की 3 टप्प्यात होणार आहे. 7 जून ते 14 जूनमध्ये जर असा काही ठिकाणी पाऊस पडला आणि ईदभर ओल गेले तर त्यांच्या पेरण्या लागतील. त्याच्यानंतर काय होईल, 20 जून शेवटच्या आठवड्यात, जूनच्या 20 जून ते 30 जूनमध्ये एक पाऊस येईल, त्याच्यामध्ये पेरण्या होतील. आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस येणार आहे आणि त्याच्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात आहे. मान्सूनचा पाऊस आहे, तुम्हाला सांगतो की लातूर जिल्हा एक त्यांच्या पेरण्या लागतील. कारण की काल देखील खूप पडला आणि आणखी तिकडे देखील आहे. धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, सांगली, त्याच्यानंतर सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे ह्या पट्ट्यामध्ये मात्र मान्सून चांगला सक्रिय होणार आहे. त्याच्यानंतर विदर्भात पण काय होणार आहे, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा ह्या पट्ट्यामध्ये चांगला आहे मान्सूनचा पाऊस चांगला सुरुवात करणार नाही. आणि यांच्या देखील मात्र पेरणीला चांगला योग येईल म्हणून हे देखील लक्षात येतं. काल देखील तुम्हाला सांगू इच्छितो की मी धूळ पेरणी केली होती कापसाची. ट्रॅक्टरद्वारे कापस पेरला आणि मला माहीत होतं आमच्या गावाला पाऊस येणार आहे आणि ते पडला देखील पाऊस. आणि आज आणि उद्या पडला की झाला आमचा कापूस निघत आहे. आणि शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो की पण यावर्षी चांगला पाऊस आहे, सरासरी इतका आहे, पिकाला लागल तसा आहे, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.